नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत काहीतरी खास पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थ, ज्वारी, मूग आणि मेथीचं थालीपीठ. आपल्या आजीच्या घरातलं प्रेम आणि आरोग्य यांचा सुंदर मिलाफ असलेलं, प्रोटीन, फायबर्स आणि गुड कार्बोहायड्रेटनी समृद्ध ज्वारीची खुसखुशीत थालीपीठ. इथे आपण घेतोय 1 वाटी ज्वारीचं पीठ, जे ऊर्जा देणार आहे, पचनाला मदत करणार आणि डायबिटीस असलेली लोक सुद्धा खाऊ शकतात. यात अर्धी वाटी बेसन आणि 2 तास भिजवलेली अर्धी वाटी मुगाची डाळ घालतोय, त्याच्यामुळे आपल्याला खूप चांगले प्रोटीन्स मिळतात. 1 वाटी बारीक चिरलेली मेथी आणि अर्धी वाटी कोथिंबीर. ताजी मेथी आणि कोथिंबीर यांचा सुगंध किचनमध्ये लगेच दरवळतो आणि पालेभाज्या खाल्ल्याचे फायदे तर आपल्याला मिळतातच. याच्यामध्ये मसाल्यांमध्ये 6-7 ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्या, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचा लाल तिखट आणि लाल तिखटाबरोबर 1 चमचा वाटलेली हिरवी मिरची सुद्धा घालतोय. अगदी साधे मसाले आहेत, पण थालीपीठाला अगदी मस्त चव देतात. खुसखुशीतपणासाठी 2-3 चमचे तेल, चवीनुसार मीठ घालायचं आणि मेथी, डाळ, कोथिंबीर याच्या ओलाव्यात आधी सगळं पीठ छान एकत्र करायचं. अगदी गरज पडली तरच पाण्याचा एखादा हापका मारायचा आणि छान असा मऊसर गोळा भिजवून घ्यायचा. आता थालीपीठ थापायचंय. मी तर नेहमी डायरेक्ट तव्यावर थापते, त्यामुळे ते पातळ थापलं जातं आणि काम सुद्धा थोडंसं सोपं होतं. म्हणून तव्याला तेल लावून घ्यायचं आणि एक छोटा गोळा घेऊन पातळ थालीपीठ थापायचं. मध्यभागी छिद्र करायचं, म्हणजे गॅसवरती ठेवलं की त्या भागात छान भाजलं जातं. मध्यम आचेवरती डायरेक्ट तवा गॅसवर ठेवायचा. वरून थोडं तेल घातलं की थालीपीठाचा रंग आणि स्वाद दोन्हीही सुधारतं. किती सुंदर दिसतंय बघा. दोन्ही बाजूंनी अगदी सोनेरी रंगावर खमंग भाजायचं. खमंगपणा नसेल तर थालीपीठाला मजाच नाही मुळी. अगदी खरोखर पौष्टिक पारंपरिक पदार्थ आणि ह्याच्यातली डाळ दाताखाली आली की मस्तच लागते. गरम थालीपीठ तव्यावरून थेट ताटात. गरम गरम थालीपीठ खायला मजा येतेच की नाही. ताटामध्ये गरम थालीपीठ, त्याच्यावर पांढरा शुभ्र लोण्याचा गोळा, वितळलेलं लोणी, काय सुरेख दिसतंय बघा. याच्याबरोबर दह्याची वाटी आणि तुम्हाला आवडणारं कोणतंही लोणचं. खरोखर एक परिपूर्ण जेवण आहे की नाही. भन्नाट रेसिपी तुम्हीही नक्की करून बघा. आवडली तर आपलं पेज सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांनाही शेअर करा आणि इतर रेसिपीज नक्की बघा.